तुकोबराय सहज रस्त्यानं चालले होते. जाता जाता एक सोनार असणारा त्या सोनारानं महाराजांना हाक म्हणली, महाराज अहो जगद्गुरु तुकोबराय आमच्या दुकानात या, तुमचे चरण कमल आमच्या दुकानाला लावा. आत या. महाराजांनी भजन करता करता त्याच्या दुकानात गेले. गेल्यानंतर त्यांनी बसायला आसन दिलं. महाराज अहो तुम्ही स्वतः मुखानं म्हणता की चहुवेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, एराने व्हावा भार माता. चारी वेदाचा अर्थ तुम्हाला माहीत आहे असं तुम्ही म्हणता. मग आमचं हे गरिबाचं सोन्याचं दुकान आहे, या दुकानातलं काही तुम्हाला माहीत आहे का? महाराज म्हणले तुला काय विचारायचं, नेमकं तुला म्हणायचंय काय ते मला सांग. मग त्या सोनाराने जगद्गुरु तुकोबरायला महाराज त्याच्या दुकानामध्ये आतमध्ये एक रस्ता होता, भुयार, त्या भुयारात घेऊन गेला. आत गेल्यानंतर तिथं आतमध्ये एक रूम होती, त्या रूम मध्ये घेऊन गेला आतमध्ये. आणि तिथं सुंदर एक कपाट होतं, त्या कपाटामध्ये उघडलं कपाट आणि चम 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 करणारे मणी रत्न हिरे त्यांनी बाहेर काढलं. आणि काढल्यानंतर महाराजांना सांगितलं, महाराज हा हिरा आहे, पण महाराज तुम्ही तर सोनार नाहीत, तुम्हाला यातलं कळतं का काही? महाराज म्हणले काय नेमकं सांग मला. म्हणे हा जो हिरा आहे तो खरा आहे का खोटा आहे ओळखायचं कसं? मग महाराजांनी सांगितलं, बाबा रे या हिऱ्याला आयरणीवर ठेवायचं आणि आयरणीवर ठेवल्यानंतर त्याला वरून घनानं मारायचं. हिरा ठेवीत आयरणी. महाराजांनी सांगितलं, बाबा रे हा हिरा काय करायचं, आयरणीवर ठेवायचं, वरून घनानं मारायचं. आणि घनानं मारला असता हा जर हिरा एकतर घनात घुसला किंवा आयरणीत घुसला तर समजायचं हा ओरिजिनल आहे, अन्यथा जर याचा चुरा झाला तर समजायचं हे डुप्लिकेट करणे, डुप्लिकेट काच आहे. हिरा ठेविता आयरणी वाचे मारिता जो घनी, तोची मोल पावे खरा आणि होय करणीत चुरा. करणीचा चुरा होऊन जाईल आणि ओरिजिनल हिरा मात्र घनानं जरी मारलं तरी हिरा फुटत नाही. कोणाकडे असेल तर तुम्ही प्रयोग करू शकता. होय असेल कोणाकडे तर प्रयोग करा, नसलं तर आणा आपण इथं प्रयोग करू कीर्तन झाल्यावर. महाराज बघाय भेटत नाही, पण तो जो हिरा आहे हा तर एकतर घनामध्ये घुसेल नाही तर आयरणीत घुसेल, तो खरा आहे, बाकीचे डुप्लिकेट करणे. मग त्यांनी पुढचा प्रश्न केला महाराजांना, महाराज आता तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. जर आयरणीवर हिरा ठेवला तर त्याला घनानं जर मारलं तर घनात घुसतो किंवा तो आयरणीत घुसतो, फुटत नाही. मग इतका मजबूत असणारा आहे हिरा, घनानं सुद्धा न फुटणारा, तरी आम्ही या हिऱ्याला कपाटामध्ये आत ठेवतो, त्याच्या रकान्यात, आतमधल्या रकान्यात, पुन्हा आतमधल्या डब्बीमध्ये आणि त्यातल्या त्यात पुन्हा अजून कापडामध्ये गुंडाळून एकदम आतमध्ये का लपवून ठेवतो, त्याचं कारण काय? मग महाराजांनी सांगितलेलं प्रमाण आहे, महाराज ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला. अरे बाबा हिरा चांगला आहे, हिरा मजबूत आहे, हिरा इतका कडक आहे, घनानं मारलं तरी फुटत नाही. पण जर ढेकण नावाचा व्यक्ती त्याच्या बाजूला गेला तर चांगल्या चांगल्याची वाट लागते. विठाला विठाला. मग या कीर्तनाच्या माध्यमातून हेच सांगणं माझं, हिऱ्यांना सांगणं हेच आहे, आपण सगळे हिरे आहोत. मग हिऱ्यानं एकच लक्षात ठेवायचं, आपण हिरे आहेत का नाही, इतके चांगले आहेत, जगात सगळीकडे चमकणारे हिरे आहेत, फक्त हिऱ्यानं ढेकणाच्या संगतीत जायचं नाही. का? कारण ढेकणाच्या संगतीत गेल्यानंतर ढेकणाचं काहीच जात नाही, पण हिरा भंग पावल्याशिवाय राहत नाही. विढाला